झी 24 तास एक पाऊल पुढे। आपल्या हातून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये असं आपल्याला नेहमी वाटतं। गणेशोत्सवात थर्माकोलचं डेकोरेशन केलं की आपण पर्यावरणाचं नुकसान करतोच। पण आता त्या थर्माकोलची विल्हेवाट कशी लावायची ते आपण पाहूया। या गणेशोत्सवात तुम्ही थर्माकोलचं डेकोरेशन केलंय? त्या थर्माकोलची विल्हेवाट लावायची मात्र तुम्ही विसरता। पण यामुळे नकळत आपल्या हातून पर्यावरणाचं नुकसान होतंय। कित्येकदा हे आपल्या लक्षातही येत नाही। पण थर्माकोल पूर्णपणे जरी नष्ट करता येत नसला तरी त्याची अगदी सोप्या पद्धतीने विल्हेवाट कशी लावायची ते सांगतायत कविता रेगे। थर्माकोलचं आकुंचन करून आपण त्याची विल्हेवाट लावण्याकरता थोडासा एक प्रयत्न करू शकतो। तर त्याकरता एक छोटा उपाय, साधासा उपाय मी सांगते आहे तुम्हा सर्वांना। एक काचेचा बाउल घरामध्ये घ्या। त्याच्यानंतर हे ॲसिटोन जे बाजारामध्ये मिळतं, सहजपणे केमिस्टकडे मेडिकल शॉपमध्ये उपलब्ध असतं, ते काढून ते तुम्ही काचेच्या बाउलमध्ये टाका। एक तुकडे जर का मी थर्माकोलचे ह्याच्यात टाकले, जणू काही कोलॅप्स व्हावं एखादं घर पत्त्याच्या बंगल्यासारखं, तसा तो कोलॅप्स होतो आहे। हा अगदी एक छोट्याशा गोळ्यामध्ये रूपांतर होतं। त्यामुळे एका भल्या मोठ्या थर्माकोलच्या शीटचं अगदी लहान गोळ्यामध्ये रूपांतर होतं। ह्या उपक्रमाची कल्पना आम्हाला BARCचे नाईक सर आहेत, त्यांनी दिली आणि त्यामुळे हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते आहे। झी 24 तासच्या माध्यमातून मला हा उपक्रम करता येतोय, ह्याचा विशेष आनंद आहे। थर्माकोल नष्ट करण्याची ही अगदी सोपी पद्धत जरी असली तरी ही क्रिया करताना फार सांभाळून करणं आवश्यक आहे। कारण थर्माकोल आणि ॲसिटोन हे दोन्हीही ज्वलनशील पदार्थ आहेत। ॲसिटोन बाजारात सहज उपलब्ध आहे। तेव्हा यावर्षी गणपती विसर्जनानंतर थर्माकोलच्या डेकोरेशनचं काय करायचं असा यक्ष प्रश्न तुमच्या पुढे उरला नसेलच। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।